नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्र नवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो, संवाद करत असतो आणि आज आपल्यासोबत नागपूर शहराचे तहसीलदार संतोष खांडेजी आहेत. संतोषजी, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, सध्याची आपण नागपूरची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती इथे झालेली होती, तर त्या परिस्थितीला तुम्ही डील कसं केलं? दिनांक 22/9/2023 रोजी मध्यरात्री म्हणा किंवा 23 तारखेला पहाटेच्या सुमारास अचानक नागपुरामध्ये ढगफुटी झाली आणि ती इतकी भयंकर होती की आणि सर्व लोक गाढ झोपेत होते. त्यांना बाहेर का सुरू आहे किंवा किती प्रमाणात पूर आलेला आहे याचासुद्धा त्यांना कल्पना नव्हता, अंदाज नव्हता. तर त्या दिवशी पहाटे 4:30 वाजताच्या दरम्यान अचानक माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा मला फोन आला आणि त्यांनी मला तात्काळ अंबाझरी तलावाजवळ पोहोचण्याच्या सूचना केल्या आणि त्यानंतर मी तिथे हजर झालो अंबाझरी तलावाजवळ. त्यानंतर मी सुद्धा ते बघितल्यावर अचानक मी सुद्धा एकदम धास्तावलो की किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह शहरात शिरताना आम्हाला दिसला. म्हणजे वाडी परिसरात, जो अंबाझरी तलावाचा मागचा भाग येतो वाडी परिसर, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात जवळपास 250 mm ढगफुटी झाली आणि ते सर्व पाणी अंबाझरी तलावात साचलं आणि ते सर्व पाणी अंबाझरी तलावातून ओव्हरफ्लो होऊन नागपूर शहरामधल्या जिथं आपण ज्यांना असं म्हणू शकतो की उच्चभ्रू वस्तू आहे, धरमपेठ किंवा शंकरनगर, लक्ष्मीनगर, त्या भागात ते पूर्ण अंबाझरीचं पाणी अचानक घुसू लागलं होतं. नक्कीच सर, आता तुम्ही म्हटलं की 25,000 लोकांच्या घरात पाणी शिरलेलं. आता तुम्ही सर्वे केला आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतायत आणि नागपूरमध्ये जे काही घडलं ते अचानक घडलं आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे पूलसुद्धा तुटलेले आहेत. तर अशी परिस्थिती परत निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घेतात? याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याची एक स्पेशल सभा घेतलेली आहे आणि जे संबंधित यंत्रणा आहे, ज्या जलसंपदा म्हणा, महानगरपालिका म्हणा, नासूप्र म्हणा, ज्यांना याच्यावर विविध उपाययोजना करण्याकरता निर्देश दिलेले आहे. सदर बाब ही त्या विभागाशी संबंधित आहे. सर, आता जसं अतिवृष्टी झाली तेव्हा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, तेव्हा त्यांना काय मदत केली जाते? नागपूर शहरामध्ये हा पूर्ण अकृषक एरिया आहे. यामुळं इथं शेतीचा भाग येत नाही. त्यामुळं शेतीचे सर्वे करण्याचा प्रश्न नागपूर शहरात उद्भवत नाही. हे संपूर्ण तहसील ही अकृषक जमीन आहे. म्हणजे कृषक जमीन कुठेही नाही नागपूर शहरात. तरी आपण जर महसूल विभागाच्या यांनी जर आपण म्हटलं तर तेव्हा काय केली जाते मदत? अशा वेळी संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. काही लोकांची पिके नष्ट झाली, त्याची वेगळी मदत आहे. काही लोकांची जमीन खरडून गेली, वाहून गेली, त्याच्याकरता वेगळी मदत आहे. तर त्याप्रमाणे संबंधित तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व गावातील इतर शासकीय सेवक यांच्या मदतीने शेताचा सर्वे केला जातो आणि किती हेक्टर जमीन खरडून गेली, वाहून गेली याबाबतचा अहवाल शासनास सादर केला जातो. त्याकडून शासनाकडून निधी प्राप्त होतात, ती संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असते. नागपूर शहरामध्ये जमिनीविषयी बोलायचं तर यामध्ये महत्त्वाची शासकीय वसुली ही महानगरपालिकेकडे असते. त्यानंतर बऱ्याचशा जमिनीचा सिटी सर्वे झालेला आहे, त्यांच्या आखीव पत्रिका तयार झालेल्या आहे. तर त्याचासुद्धा जो महसूल सिटी सर्वे कार्यालयाकडून गोळा केला जातो. तर कोविड काळात आपण पाहिलं तर तुम्ही बरेच कामं केले आहेत आणि त्या सिच्युएशनमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काम कुठलं होतं तुमच्यासाठी? तर या 1 वर्षात प्रत्येक 5 दिवसात, 7 दिवसात, 8 दिवसात हा अडचणीचं स्वरूप बदलत जात होतं. सगळ्यात अगोदर जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा सगळ्या लोकांना अन्न कसं पुरवायचं, लोकांना धान्य कसं, ही अडचण होती. त्यानंतर लॉकडाऊन जसा थोडा प्रमाणात खुलला तर मजुरांना पोहोचवायचं कसं, ही अडचण होती. त्यानंतर बाहेरगावावरून लोक येत होते, त्यांना आपल्या घरी कसं पोहोचवायचं, त्यांना क्वारंटाईन कसं करायचं, अशा अनेक अडचणी, वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्यानंतर कोविड अनुषंगाने विविध वेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव झाला. आपलं 100% काम मॅडम जे सर्टिफिकेटचं काम आहे, डोमेसाईल म्हणा, कास्ट सर्टिफिकेट म्हणा, रहिवास म्हणा, उत्पन्न म्हणा, हे 100% काम हे ऑनलाईन झालेलं आहे. आपण आता इथून ऑफलाईन पद्धतीनं कुठलेही डॉक्युमेंट घेत नाही. सर्व डॉक्युमेंट हे स्कॅन करून महा ऑनलाईनच्या याच्यावर अपलोड करावं लागतात.
त्यामुळं ऑफलाईनचा प्रश्नच उरला नाही. त्यामुळे लोकांना ऑफलाईन हा पर्याय सध्या उपलब्धच नाही पर्याय. त्यामुळे प्रत्येक सर्टिफिकेट हे ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे नागरिकांनी ही दक्षता घेतली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. सर, तुम्ही नवराष्ट्रासोबत जुळले त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. तर आपण सरांशी नागपूरच्या पूरपरिस्थितीबद्दल बोललो आहे आणि सरांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे की अपलोडिंग करताना काय प्रॉब्लेम येतात आणि ते काय करू नये सरांशी आपण जाणून घेतलं आहे. अशाच पुढेही आपण मान्यवरांशी बोलणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा माझ्यासह मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.